रोजच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि कसा पैसा मिळवला पाहिजे, सक्सेस कसं मिळवलं पाहिजे. आता मंडळी सक्सेस तर कोणी प्लेटमध्ये घेऊन येणार नाही ना, की बाबा हे सक्सेस आहे तू घे. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागतं आणि आपण वेळोवेळी प्रयत्नही करतो, पण काही प्रयत्न असफल होतात, तर काही प्रयत्न आपण सुरूच करत नाही. तर मंडळी, असा सुंदर आणि असा प्रगतीचा आजचा टॉपिक आहे. त्यासाठी मिस्टिकल एरियामध्ये चॅनलमध्ये सर्व माझ्या लाडक्या व्ह्यूअर्सचे अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्तच असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असे मंत्र देणारे ना तुम्हाला, ज्या मंत्रांना आपण हलक्यामध्ये घेतो ना, तेच मंत्र किती चमत्कारिकरित्या आपल्या आयुष्यामध्ये काम करून जातात हे तुम्हाला कळेल. जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या तोंडाशी आलेला घास आपल्यापर्यंत घशामध्ये शिरतच नाही आहे, किंवा कुठेतरी मीच कमी पडतोय प्रयत्नामध्ये, किंवा कुठेतरी मी कमी पडते प्रयत्नांमध्ये, माझे प्रयत्न का सफल होत नाही आहेत, मी नेमकी कुठे चुकते, माझे देव माझ्याबरोबर नाही आहेत का. तर मंडळी, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी घेऊन आलेली आहे. खूपदा असं होतं की तुम्ही कमी पडत नसतात, अजिबात कमी पडत नसता, पण तुमच्या मनामध्ये किंतु परंतु असतो. तुम्ही कुठेतरी बाचकत असता, कुठेतरी तुमचा विश्वास कमी पडतो आणि म्हणून तुमची कामं होत नाहीत. दुसरं असं असतं ना, की खूपदा तुम्ही विचार करूनही तुमच्या त्या उपासना, ते सगळं श्रम साफल्य तुम्ही घ्यायला तयार नसता. आपल्याला वाटतं की आज मी मेहनत करते किंवा करतोय, पण उद्या हे होईल की नाही माझ्याकडनं मलाच माहीत नाही. त्यामुळे तुमचं सातत्य नसल्यामुळे तुम्ही उपासना सुरूच करत नाही. बरं, उपासना सुरू करण्यासाठी असं कुठलं काही म्हणजे रॉकेट सायन्स आहे का, की बाबा करायलाच पाहिजे आणि नाही केलं तर असं होईल, असंही नाही आहे. फक्त इतकंच असतं ना, एखादी उपासना आपण केल्यानंतर सातत्य ठेवावं, हा नियम आहे. पण सातत्य ठेवणं ज्याला जमत नाही, मग त्यामुळे त्याची उपासना फेल जाते का? नाही. सर्वात प्रथम असं असतं ना मंडळी, जेव्हा तुम्ही फक्त एकदा भगवंताचं नाव मनापासून घेणं आणि 1000 वेळा भगवंताचं नाव घेणं, या दोन्हीमध्ये फार फरक आहे. पहा, भगवंताचं नाव तुम्ही अनेकदा घेता की एकदा घेता, याच्यामध्ये तुमचं संपूर्ण विश्वासाचं हे ठरलेलं असतं. तुम्ही भगवंतावर किती विश्वास ठेवता, भगवंतासाठी तुम्ही काय करता, तुम्ही भगवंताचं नाम किती मनापासून घेतल्यावर भगवंत तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि जे मंत्र तुम्ही करणार आहात भगवंताचे, ते मंत्र खरंच तुमच्यापर्यंत पोहोचतात का, ते मंत्र खरंच तुमचा ताबा घेतात का, तुमच्या विचारांचा, तुमच्या शरीराचा, तुमच्या मानसिकतेचा ताबा घेणारे मंत्र आहेत का जे तुम्ही म्हणत असता. बरं, ते मंत्र तुम्ही सिद्ध केलेले आहेत का, किंवा ते मंत्र सिद्ध करायची गरज आहे का. अशा अनेक प्रश्न असतात आणि जे कुठेतरी आपल्याला माहीत नसतात, म्हणून आपण उपासना सुरू करण्यासाठी तयार नसतो आणि 2 पावलं मागेच येतो. बरं, असं पण नाही आहे ना की मागे आला आहेत म्हणून अशी मागे आपण त्यासाठी येतो की आपल्याला मोठी झेप घ्यायची आहे. मनाशी खूप काही ठरवून तुम्ही मागे येत असाल, पण नंतर पुढे जाण्याचे प्रयत्न तुम्ही कितपत करता. त्यामुळे मंडळी, चुकत तुम्ही कुठेच नसता, फक्त तुमचं जे मन आहे ना, ते तुम्हाला द्विधा मनस्थितीत टाकतं. खूपदा हे मनच आपले शत्रू असतं, खूपदा आपले विचार आपले शत्रू असतात, बरोबर ना. खूपदा असं होतं की आपल्याला इच्छा असूनही आपण त्या गोष्टी करू शकत नाही, कारण आपल्या घरामध्ये काही जण नास्तिक असतात किंवा आपल्या घरामध्ये काही लोकांना ते आवडत नसतं. असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत, पण त्याचे प्रश्न आणि अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, स्वरूप वेगळं आहे. मग या सगळ्यासाठी आपण तोडगा काढला पाहिजे, आपण मार्ग काढला पाहिजे. तोडगा तर मी तुम्हाला देणारच आहे, पण मार्ग आपण काढला पाहिजे. मार्ग काढण्यासाठी ना, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करावी लागेल की काहीही झालं तरी मिस्टिकल एरामध्ये येणारे व्हिडिओचे जे उपाय आहेत ते तर मी करणार. आणि मग तुम्ही मला सांगाल की तुम्हाला ह्या उपायांनी किती फरक पडला. तुम्ही बिलीव्ह करणार नाही मंडळी, माझ्याकडनं लक्ष्मी कुबेर पोटली ज्यांनी घेतली आहे, ज्यांना मी सिद्ध करून दिलेली पोटली आहे ना, ती नुसती त्यांच्या नावावर बुक झाल्यावर पण त्यांची कामं झालेली आहेत. काहींच्या तर घरामध्ये ती पोटली पोहोचल्यावर लगोलग त्यांची कामं व्हायला सुरुवात झाली. म्हणजे इतका प्रभाव असतो. आणि हा प्रभाव कशाचा असतो माहिती आहे का तुम्हाला? फक्त माझ्यावर असलेल्या विश्वासाचा. आणि तो भगवंत त्यासाठी काम करून जातो. पण विश्वास तुमचा माझ्यावर असतो आणि माझा भगवंतावर विश्वास आहे. मग भगवंतावर विश्वास ठेवा आणि तुमची पुढची वाटचाल चालू करा. आता सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेन की प्रत्येकाकडे ही कुबेरकी हवी. ही कुबेरकी काय करते ना, तुमच्या नशिबाचं टाळा उघडणार आहे ही कुबेरकी. आणि जर ही कुबेरकी आहे ना, तर ती तुम्ही रोज झोपताना त्या कुबेरकीला आपल्या हातामध्ये घ्यायचं, त्याच्यावर कुबेरकी ठेवल्यावर तिथे आपली इच्छा बोलायची, तुमचं कुठलं काम आहे ते कुबेराला सांगायची. जसं तुझा खजाना तू उघडणार आहेस म्हणायचं कुबेराला, त्या पद्धतीने माझ्या नशिबाचं दार तू उघड, पण तुझ्या किल्लीने उघड. म्हणजे तुझ्या किल्लीने उघडल्या माझ्या नशिबामध्ये जे काही नाही आहे ना, ते माझ्या नशिबात येईल, माझं यश माझ्या नशिबामध्ये येईल.
तर मंडळी, कुबेर की आपल्या जवळ घ्यायची, हातात घेऊन त्याच्यावर हे मेडिटेट करून बोलायचं, इंटेन्शन सेट करायचं आणि ती कुबेर की उशीखाली ठेवायची. ही कुबेर की तुमच्यासाठी खूप सुंदर काम करून जाईल. हे झालं सर्वात महत्त्वाचं, की कीचा उपाय जो मी तुम्हाला दिलेला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे मंत्र. आता कुठला मंत्र तुम्ही केला पाहिजे. खूपदा असं होतं ना की आपल्याकडे भरपूर मंत्र असतात, आपल्याला मुळात कळतच नसतं की आपण नेमका कुठला मंत्र केला पाहिजे. आता मंत्र करताना आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात की मंत्र सिद्ध करावे लागतात का. तर मंडळी नाही, मंत्र सिद्ध करायची कुठलीच गरज नसते, काहीही गरज नसते. जे मंत्र सिद्ध करायचे असतात ते आम्ही तुम्हाला सांगत असतो, पण जे मंत्र साधे आहेत, जे सिद्ध करायची गरज नाही आहे, ते तुम्ही म्हणून आपोआपच सिद्ध होतात. असे जे मंत्र आहेत ना, ते तुम्ही निश्चित करा, तेच मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला मी जास्त त्रास नाही देणार आहे. तुम्हाला फक्त ओम विष्णवे नमः हा मंत्र रोज एका जागी बसून तुम्हाला म्हणायचं आहे. ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो विष्णवे नमः. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र मी देणार आहे, त्यामुळे चिंता करू नका की दीदी कशा मंत्र बोलतायत, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मंत्र ओम नमो विष्णवे नमः मंत्र मी प्रॉपर लिहिणार आहे, तसाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. इतका प्रभावी, इतका चमत्कारी हा मंत्र आहे ना मंडळी. या मंत्राने आहे ना तुमची सगळी कामं होतील. फक्त हा मंत्र खूप विश्वास ठेवून, खूप मनापासून आणि सातत्यामध्ये ठेवा, इतकंच मी सांगेन. मंत्र म्हणताना आहे ना तुम्ही संकल्प घेऊ नका. संकल्प घेणार तर त्यामध्ये अडकाल, पण हा संकल्प घेतला तर वाईटही नाही आहे, कारण संकल्प हा तुमची कामं करून देतो. पण संकल्प घेतल्यावर तुम्हाला हा रोज करावा लागेल, खंड पडून चालणार नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, संकल्प आपण का घेतो, कारण आपली इच्छा पूर्ण व्हावी. तर ज्यांना असं वाटतंय की त्यांची ही इच्छा आहे, ज्यांचं हे काम आहे ना ते पूर्ण झालंच पाहिजे, त्या लोकांनी संकल्प घ्यावा. आणि रोज हा मंत्र तुम्ही किती वेळा बोलणार आहात, कुठल्या वेळी बोलणार आहात, हे सगळं त्या संकल्पामध्ये बोलावं. संकल्पामध्ये बोलून झाल्यावर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुठलाही उपासनेच्या आधी आपल्याला आसन घ्यायचं असतं, समोर तुपाचा दिवा लावायचा असतो किंवा अगरबत्ती लावायची असते. जर तुम्ही लक्ष्मीचा, विष्णूचा मंत्र करत आहात तर तुमच्यासमोर तुपाचा दिवा हा हवेच आहे, निरांजन हवेच आहे. आसन घ्या, पाणी घ्या आणि तुमच्या उपासनेला बसा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असता ती स्पष्टपणे करायची, स्पष्ट मंत्र बोलावे, स्पष्टपणे मनापासून अगदी छानपैकी ते बोलावं. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र म्हणताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं काम होणार आहे, कारण तुमची ही कामं होण्यासाठी, तुमचे येणारे अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. दुसरा मंत्र असा आहे मंडळी की जेव्हा पहिला मंत्र जो मी सांगितला त्यात सातत्य ठेवा आणि अगदी मनापासून करा, परंतु मनात ठेवू नका. हा रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता, जेव्हा तुम्ही दिवसभराचा शीन तुमचा घालवण्यासाठी तुम्ही झोपायला जाणार असताना, तेव्हाच आपल्या बिछाण्यावर 1-2 मिनटं बसायचे. तुम्हाला 2च मिनटं बसायचे, मी तुम्हाला जास्त बसा पण म्हणणार नाही. 2 मिनटं फक्त बसायचे आणि बसल्या बसल्या डोळे मिटायचे, हात अल्फा मुद्रामध्ये घ्यायचे किंवा हात आकाशाकडे कसे तुम्हाला ठेवायचे ठेवा, पण तळवं आकाशाकडे हवे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 2 मिनटामध्ये, 5 मिनटामध्ये जितका बोलता येईल तितका बोलायचा आहे. तुमचा शीन जाईल, तुम्हाला छान झोप लागेल आणि उद्याची सकाळ जी तुमची उगवेल ना ती अगदी म्हणजे विष्णू कृपा होऊन इतकी सुंदर सकाळ तुमची उगवणार आहे आणि तो दिवस इतका छान जाणार आहे. पण दिवसाची सुरुवात होण्याच्या आधी रात्री तुम्हाला हा मंत्र करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला स्वप्नात पण छान छान येईल, दिवसही छान छान उगवेल. तर अशा काही गोष्टी असतात मंडळी की आपण केल्या ना की ते आपल्याला फळतात. त्याच्यामुळे जेव्हा दिवसभरामध्ये एक संकल्प घेऊन तुम्ही मंत्र करणार आहात तो, आणि रात्री झोपण्याच्या आधी जो मंत्र तुम्ही करणार आहात तो प्रचंड ताकद असलेले मंत्र आहेत. श्रीमंत लोक असे श्रीमंत नाही होत, हे सगळं करतात, यामध्ये विश्वास ठेवतात, प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवतात. भले त्यांच्याकडे खूप पैसा आहे, पण पैसा कुणाला नको आहे, पैसा प्रत्येकाला हवे. आज प्रत्येक अरबोपती खरबोपती व्यक्तीलाही पैसा हवे, म्हणून त्यांचे बिझनेस वाढत चाललेत आणि त्यांचा काम करण्याचा वेग वाढत चालला आहे. खूप लोकांना आज ते रोजगार देत सुटलेले आहेत. तुम्हाला जर वाटतंय की तुमचं भलं व्हावं, तुम्हाला वाटतंय की तुम्हालाही मोठं व्हायचं, कारण कोणीही असं समजू नका की तुम्ही अंबानी बनवू शकत नाही, तुम्ही टाटा बनवू शकत नाही. फक्त तुमची जिद्द तुम्हाला हे सगळं बनवायला
ठेवावी लागेल. जिद्द खूप मोठी असते. जिद्द आणि पॉझिटिव्हिटी या 2 गोष्टी आहे ना तुम्हाला काहीही बनवू शकतात. आज धीरूभाई अंबानी पेट्रोल भरत असलेले अनेक पेट्रोल पंप आज त्यांच्या मालकीचे आहेत. त्या व्यक्तीने कधी विचार केला होता पेट्रोल भरताना की हा पेट्रोल पंप माझा असतात? तर तो विचार काम करून गेलाय मंडळी. म्हणून नेगेटिव्ह राहू नका, सतत पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्हिटी काम करून जाते ह्याच्यावर विश्वास ठेवा. विचारांमध्ये प्रचंड ताकद आहे. विचार पॉझिटिव्ह ठेवा आणि हे मंत्र करणं चालू करा. तुम्हाला तुमचं आयुष्य बदललेलं दिसेल. पण असं विचार करू नका की मी आज मंत्र केले तो उद्या चमत्कार होईल. नाही, मंत्र जेव्हा करता तेव्हा त्या मंत्राची शक्ती समजून घ्या. मंत्राची शक्ती जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचते तिला वेळ द्या. मंत्राची शक्ती तुमच्यासाठी काम करायला लागेल, तिला थोडा वेळ द्या. पण फक्त विश्वास ठेवून हे मंत्र तुम्ही करा आणि तुम्ही त्या मंत्राची जादू पहा, किमया पहा. तुमच्या लक्षात येईल की मंत्र किती सुंदरपणे काम करून गेलेले आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.